नमस्कार मंडळी, नेदरलँड्समध्ये असताना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त आम्ही एक गोष्ट खूप मिस करतो, ती म्हणजे आमच्या घरी होणारी पोपटी पार्टी. कोकणातल्या प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये या दिवसांमध्ये पोपटी पार्टी केली जाते आणि इतर राज्यातील लोकसुद्धा या पोपटी पार्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणामध्ये येत असतात. ही पोपटी पार्टी म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये तांदळाची शेती केली जाते. तांदळाची शेती झाली की मग त्याच शेतामध्ये वाल पेरली जातात आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटी वालाच्या शेंगा तयार होतात. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन प्रकारामध्ये ही पोपटी तयार होते. आता ती कशी तयार करतात ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आम्ही इथे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. हळद, मीठ, मसाला लावून चिकनला 1 तास बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर भांबुर्डीची पानं घातलेली आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर ताज्या खोडून आणलेल्या, आता ज्यांच्याकडे ताज्या अवेलेबल नसतात ते लोक मार्केटमधून जाऊन आणतात, त्या शेंगांची एक लेअर मडक्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती चिकन टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्ही अंडीसुद्धा घालू शकता. चिकन घातल्यानंतर पुन्हा शेंगा, पुन्हा चिकन आणि मग पूर्ण मडका भरलं की मग त्याच्यावरती पुन्हा भांबुर्डीचा पाला ठेवायचा आहे आणि हे मडकं बंद करून टाकायचं आहे. डायरेक्ट मडक्यामध्ये चिकन जर टाकलं तर ते अतिशय उत्कृष्ट लागतं. पण आमच्या मामांनी आज ही नवीन ट्रिक शोधून काढली. तो म्हणतोय की आपण हे असं ट्राय करून बघूया. सो आम्हाला नंतर कळणार आहे की याचा काय परिणाम झाला आहे, कारण की युजली आम्ही डायरेक्ट चिकन वालाच्या शेंगांबरोबरच टाकतो. नाही काय डायरेक्ट टाकल्यानंतर ते ड्राय होतात थोड्या वेळानंतर. हो काय? त्याच्यामुळे तुम्ही खाऊ शकत नाही. बरोबर, ड्राय झाल्यानंतर मजा नाही खायला. आणि काय काय टाकतं काका त्याच्यामध्ये सांगा? ओवा, मीठ, व्हेज पोपटी तयार करण्यासाठी काय काय ते काय लावतात तेव्हा ती वेजच लावतात. संपला. चिकनची पोपटी लावून झालेली आहे आणि आमच्याकडे आज एकच मडकं होतं. अचानक प्लॅन ठरला त्यामुळे, नाहीतर ती मडक्यातच बनवली जाते. पण यावेळेस आम्ही हे तेलाचे डब्बे शोधून काढलेत आणि त्यामध्ये लावतो. तर सगळ्यात आधी खाली भांबुर्डीचा पाला, पुन्हा त्याच्यावरती मीठ, थोडंसं ओवा आणि त्याच्यानंतर या वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. ही बटाटेसुद्धा मसाला लावून मध्ये कट करून घेतलेली आहेत. ही बटाटेसुद्धा जी भाजून निघतात ना, त्याची अतिशय उत्कृष्ट अशी चव लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही. आणि पुन्हा त्याच्यावरती मग आता वालाच्या शेंगा टाकायच्या आहेत. अजून कोणती भाजी तुम्हाला टाकायची असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. अगदी कस्टमाइज्डला बनवू शकता. पण आम्ही बेसिकली इथे अशाच प्रकारे ही पोपटी बनवतो. त्यानंतर पुन्हा वालाच्या शेंगा, पुन्हा तुमच्याकडे बटाटे असतील तर ती तुम्ही घालायची. वालाच्या शेंगा घालताना त्या प्रत्येक लेअरवरती थोडं थोडं मीठ टाकायचं. जाडं मीठ आम्ही घेतलेलं आहे, हे ते घातलं आहे. दरवर्षी आमच्याकडे 31ला पोपटी पार्टीचा प्लॅन असतोच असतो आणि त्यानंतर जी सुरुवात होते ती बरेचदा एखादा संडे बघून किंवा मध्येच कोणत्या तरी लागून सुट्ट्या आल्या तर आमच्या घरातले सतत पोपटी पार्टी करतच असतात. वेगवेगळ्या मित्रमंडळींना बोलवून सुद्धा ही पार्टी घरी केली जाते. त्यामुळे खूपच मजा येते या दिवसांमध्ये. आणि जेवण या दिवसात आम्ही मोस्टली करतच नाही. ही पोपटी पार्टी या शेंगा खाऊनच लोक पोटं भरत असतात. आणि फक्त स्वतःच्या घरातच नाही तर इतर मित्रमंडळींकडून सुद्धा पोपटी पार्टीचं निमंत्रण येत असतं. त्यामुळे एव्हरी संडे कुठे ना कुठेतरी पोपटी पार्टीचा प्लॅन असतोच असतो. आणि भारतात होतो तेव्हा अगदी आम्ही जरी ठाण्यात राहत असलो तरी आम्ही गावी या डिसेंबर टू फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेकदा जायचो. तर हा व्हेज पोपटीचा डब्बा आता आमचा भरून झालेला आहे आणि पुन्हा त्याच्यावर भांबुर्डीचा पाला घालून त्यालासुद्धा आता असा बंद करून टाकायचा आहे. फक्त त्याच्यावरती प्लास्टिकची कॅप वगैरे काही नाही पाहिजे, नाही तर मग त्याचासुद्धा स्मोक लागू शकतो. तर प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिकचे डबे वगैरे असं काही वापरायचं नाही आहे. जे काही वापराल ते अगदी फायर प्रूफ पाहिजे. एक नॉनव्हेजचं मडकं, एक व्हेजचा डब्बा आणि आता हा तिसरा डब्बा आम्ही भरतोय नॉनव्हेजसाठीचा, ज्याच्यामध्ये आम्ही फॉईलमध्ये रॅप केलेलं चिकन घालणार आहोत. आज आम्ही जवळजवळ 12 किलो शेंगा आणलेल्या आहेत. 30 ते 35 माणसं आहोत आम्ही घरामधली आणि 8-9 किलो चिकन आणलेलं आहे. त्यातलं
काही जे चिकन आहे थोडंसं ते आम्ही कौल फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. कौल फ्राय म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि अर्धा चिकन मॅरिनेट केलेलं आम्ही या पोपटी पार्टीसाठी वापरलेलं आहे. पण जास्तीत जास्त चिकन लोक खातात, तर मला असं वाटतं की चिकनसुद्धा शेंगांच्याच इक्वल आणलं पाहिजे, नाहीतर मग ते कमी पडतं. कारण की यामधलं जे चिकन आहे ते अतिशय टेस्टी लागतं. काकांना माहित आहे, मग तुम्ही काढा त्याला होता परत. खाली भांबूड टाकत नाही, उलट काय म्हणते करपतो उलट माहिती का. अरे व्हेज आहे तो. एका डब्यामध्ये भांबरूडचा पाला टाकायचं विसरले आहेत आमच्या घरातले, त्यामुळे डिस्कशन चालू आहे की टाकायचा असतो की नसतो. पण तो जर टाकला तर शेंगा करपत नाहीत असं माझा पर्सनल मत आहे. पण त्याचे परिणाम बघू आपण त्या डब्यामध्ये. आणि बघा आता ही नॉनव्हेजची जी पोपटी आहे त्यामुळे चिकन पण टाकलं आहे आणि अंडीसुद्धा टाकलेली आहेत. अंडीसुद्धा मस्त अशी बेक्ड अंडी निघतात त्या पोपटीमधून, तर छान लागतात ती पण खायला. तरी पण एवढ्या 12 किलो शेंगा आणलेल्या आहेत, त्यामुळे आता 3 डबे तर फुल भरलेले आहेत. त्यानंतर आता एक छोटा मडका माझ्या भावाने शोधून काढला आणि त्याच्यामध्ये तो लावतोय. सगळ्या आमच्या कोकणातल्या पोरांना पोपटी लावता येते, त्यामुळे कोणालाही हा जर प्रकार विचारला तर दे आर व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. आणि आम्ही खूपच प्राऊड फील करतो की आमच्याकडे हे कल्चर आहे. डाळ बनवली, डाळ बनवली. रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका मस्त स्मेल आणि हा आमचा जिरा राईस होतो इथे. चिकन पण कौल फ्रायला आठवण झालं फ्रीज मध्ये, आता नाही फ्राय करायचं आहे, तर चांगलं मॅरिनेट होऊ द्या. मच्छी आणले, दाखवली दाखव. अच्छा अशी आहे, कोणती मच्छी आहे रे? जो पापलेट. हा अलिबाग वरून आणले. हलवा. याच्या आतमध्ये सुरमई. बापरे, पिशवीत बांधली ती. कधी फ्राय करायची? उद्या सकाळी. अच्छा, आज चिकन खायचा, उद्या सकाळी मच्छी खायची. संडे. वालाच्या शेंगा भरलेले 2 मडके 2 डबे अशा प्रकारे उलटे करून विटांवरती ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती आता आग लावायची आहे. त्यामुळे सगळी जी लाकडं, पेंडा, जे काही आहे आग लावण्यासाठी उपयुक्त सामान ते आमच्या घरातली सगळे आता गोळा करत आहेत. अशा प्रकारे ही लाकडं रचायची आहेत त्या मडक्यांवरती आणि मग भरपूर पेंडा त्याच्यावरती घालायचा आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी भारतात आले होते तेव्हा तुम्हाला मी कोकणातील परसबाग दाखवली होती आणि त्याच परसबागेमधला हा पपई आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मोठा आहे आणि तितकाच तो गोड सुद्धा. तर पोपटी आता शिजते. 20-25 मिनटं हिला ठेवायची आहे. त्यामुळे जसं गरज लागेल तसा याच्यावरती पेंडा आणून तुम्ही टाकू शकता, सुकं गवत टाकू शकता, जेणेकरून आग वाढत जाईल. आणि 20-25 मिनटं तरी या पोपटीला शिजायला लागतात. त्याला पॅक करून ठेव. अजून जेवढी करायची काढायचे आता.
नाही जास्त करपून जवळ ठेवून तर डबे पातळ असल्यामुळे आधीच ते बाहेर काढून बघतायत की त्यातल्या शेंगा शिजल्यात का. आता अजून तर शिजलेल्या नाहीत का. मडके शेकोटीमध्येच आहेत, पण आता मग डबे असं ठरवलं की त्याच्या बाजूला थोड्या वेळ ठेवून देऊया, म्हणजे शेंगा करपणार पण नाहीत, ओव्हर कुक्ड होणार नाहीत आणि मडक्यातल्या शेंगा तर व्यवस्थित होतील याची खात्री आहे. फायनली वालाच्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळं दोन्ही पण मडकी डब्बे आम्ही बाहेर काढून ठेवलेले आहेत. आणि आता ही शेंगा कशा झाल्या त्या तुम्हाला दाखवते. ते बघा, नॉनव्हेजची एक पोपटी होती ज्याच्यामध्ये आपण चिकन आणि अंडी टाकली होती, ती आहे. तर शेंगा थोड्याशा डार्क वाटतात त्याच्यामध्ये, कारण की डब्यात लावल्या होत्या त्यामुळे. पण तरीसुद्धा शेंगा जर शिजलेल्या असतील तर त्या खायला मजाच येते. फक्त शेंगा शिजलेल्या पाहिजेत. थोड्याशा करपल्या असल्या तरी पण त्या चालून जातात. आणि ही आता मडक्यातली पोपटी आहे. अतिशय गरम असतात हे मडके, तर खूपच सांभाळून ती पोपटी ओतायला लागते. शेंगांचा आणि चिकनचा सगळा मस्त असा स्मोकी फ्लेवर येतोय. किती गरम आहे ते बघा, एकदम मस्त मजा येते. गरम गरम शेंगा खायला मजा येते. आणि या पेपरवर यासाठी टाकलं की सगळे घरातले म्हणून एकत्र या पोपटीचा आस्वाद घेऊ शकतात. ही काही अगदी अशा डिशमध्ये शेंगा घेतोय आणि बाजूला जाऊन बसतोय वगैरे अशातला हा प्रकार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र एकाच ठिकाणी बसून ही खायची, तेव्हाच त्याची गंमत आहे. पेपर टाकू मी काढलेलं बाहेर. आज आमच्याकडे पोपटी पार्टी तर आहेच, पण आमच्या घरातल्या दोघांचे बर्थडे या महिन्यात येतात. त्यामुळे ते बर्थडे सुद्धा आम्ही जेव्हा कधी पोपटी पार्टीसाठी किंवा इतर कारणासाठी एकत्र भेटतो तर फॅमिलीज मिळून आम्ही बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करतो. आणि ही आहे माझी माहेरची फॅमिली. कमीच लोक आहेत इथे, अजून काही येत आहेत, उशिरा येतील. व्हेज पोपटी सुद्धा आता इथे तयार झालेली आहे आणि सगळे जण आता पोपटीवरती ताव मारायला रेडी झालेले आहेत. अरे ह्याच्यात टाकले होते, हे बाई ह्याच्यात आहेत ते. ही वर ओतली ना आमा, ही गरम आहे, ही वर ओतायला पाहिजे. तेच बोलते. ह्याच्यात चिकन आहे हो जास्त, ही वर ओतायला पाहिजे. मस्त आले ना, एक नंबर. तर अशा प्रकारे आमच्या घरातली सगळी लहान मोठी सगळीच मंडळी इथे पोपटीचा आस्वाद घ्यायला एकत्र बसलेली आहेत. आणि हीच या पोपटी पार्टीची खरी गंमत आहे. नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन भाग आम्ही इथे केलेले आहेत. याच कारणामुळे मी तुम्हाला म्हणत होते की डिसेंबर टू फेब्रुवारीमध्ये सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट मिस होत असेल तर या आमच्या घरातल्या पार्टीज. आणि फक्त एकच नाही तर अशा अनेक पार्टीज या दिवसांमध्ये होतात आणि खूप मजा येते. आणि झालं 15-20 मिनिटात ही पोपटी अगदी फस्त झालेली आहे. वालाच्या शेंगा खाऊन पोट अगदी गच्च भरून जातं आणि वालाच्या शेंगा पचायला सुद्धा थोड्याशा जड असतात. त्यामुळे आम्ही यावेळेस फक्त डाळ भात असं साधं सिंपल जेवण बनवलेलं आहे. गावी गेल्यावर पंक्तीमध्ये वाढायला आणि जेवायला इतकी मजा येते ना. लहानपणी तर आम्ही गावी जायचो आणि प्रत्येकाची लग्न अटेंड करायचो आणि पंक्तीमध्ये जेवायचो. आणि हे बघा आमच्या दोन घरातल्या चिमुरड्या कशा जेवतायत ते. अगं बाई, पिलू मांडी घाल, मांडी घाल पिलू.
घाल मांडी घालतात नाही घातली होती घरी ती बर घाल पिलू सांग ते मांडी घाल बघ असली जेवते बघ त्यांच्या वेळेस ती पण जेवली मागून बसून डाळ पाहिजे भात पाहिजे. अंगणात बसून सगळ्यांसोबत जेवणाचं जे सुख आहे ना ते कुठेही जगात सापडणार नाही असं आहे. जेवणं झालेली आहेत आणि आता आम्ही कौल फ्राय करतोय, चिकन कौल फ्राय. तर अंगणामध्ये अशी आम्ही चूल बनवलेली आहे आणि या चुलीवरती 2 कौलं ठेवलेली आहेत आणि या कौलांमध्ये चिकन फ्राय करायचं आहे. आणि ही खूपच युनिक गोष्ट आहे आमच्याकडची. खूपच मजा येते हे सगळं करायला. बघा आता आम्ही सगळी भावंडच आहोत इथे फक्त. तर गप्पा मारायच्या आहेत आणि एकीकडे चिकन फ्राय करायचं आहे आणि खायचं आहे. म्हणून हा बेत आम्ही सगळ्यात शेवटी ठेवलेला होता. अगदी हळद मीठ मसाला लावलेलं मॅरिनेट केलेलं हे चिकन आहे. बाकी काही फॅन्सी इन्ग्रेडियंट याच्यात वापरलेलं नाही आहे, दही वगैरे असं काही केलेलं नाही आहे. हळद मीठ मसाला एवढंच आहे. आणि याला या कौलांवरती फ्राय केलं की त्याची जी एक मातकट अशी चव असते तंदूर केल्यासारखीची ती या चिकनला लागते आणि चिकन एकदम टेस्टी होतं. बाकी पीस काय नाही झाले मला आज. हे 2च पीस काय झालेलं आहे जास्त चालले. हा पाय झाला शिजलाय प्लेअर आला पाहिजे की काय लागेल ना ते दाबीला दे. फायनली एकदम डेलिशियस टेस्टी स्मोकी चिकन कौल फ्राय तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे कसं दिसतंय ते. दिसायला तुम्हाला ते फक्त भाजलेलं चिकन जे असतं तसंच दिसेल, पण त्याची जी चव आहे ना ती एक नंबर. मंडळी आमची पोपटी पार्टी तर आता झालेली आहे आणि आम्ही मस्त आता या कौल फ्रायचा आनंद घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही पोपटी पार्टीची नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा ही पार्टी तुमच्याकडे करायला आवडेल का ते सुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कोकणातील ही जी जुनी पद्धत आहे ती सुद्धा आणखी लोकांना माहीत होईल आणि पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा या पोपटी पार्टीचा प्लॅन करू शकता. आता आम्ही मस्तपैकी गेम खेळणार आहोत आणि रात्रभर जागणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम.